अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच पहिली तोफ रोहित पवारांकडून एकाच नंबर प्लेट कंपनीचे गुजरात आणि महाराष्ट्रात वेगवेगळे दर कशासाठी? ठाणे खाडी सुशोभीकरण फिक्सर ओएसडी कंत्राटदारांच्या थकबाकीवरून हल्लाबोल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा विधान भवनात हातकडी घालून प्रवेश, अभिव्यक्तीच्या गळचेपीचा आव्हाडांकडून आगळा वेगळा निषेध। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक, दलालीची दलदल पत्रिका प्रकाशित करून सरकारच्या 11 घोटाळ्यांचा पंचनामा। करुणा मुंडेंनी वर्तवलेलं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं भाकीत खरं ठरणार का? अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राजकीय वर्तुळात उत्सुकताशी गेला। फ्रान्सच्या सिसरा कंपनीनं केलेल्या लाचखोरीच्या आरोपांवर एमएमआरडीएचा अहवाल नगरविकास विभागाला सादर। अहवालामध्ये सिसरा विरुद्धच्या तक्रारीचा पाढा, सिसरानं वारंवार नियमभंग केल्याचा ठपका। कितीही विरोध झाला तरीही वादग्रस्त रिफायनरी बारसुलाच करण्यासाठी सरकार आग्रही, विश्वसनीय सूत्रांची माहिती। रिफायनरी दुसऱ्या राज्यात जाऊ न देण्यावर सरकार ठाम। मुक्ताईनगर जत्रेतल्या छेडछाडी प्रकरणी 7 पैकी 3 अटक। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर टवाळखोरांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा। अटक झालेल्यामध्ये अनुज पाटील, अनिकेत भोई आणि किरण माळीचा समावेश। पिंपरी चिंचवड पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक, डीसीपी आणि एपीआयवर कोयत्यानं हल्ला। आयुक्तांच्या गोळीबारात दरोडेखोरही जखमी। चाकण पोलिसांच्या हद्दीतली घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।